नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रश्नांची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत NPK आणि सेकंडरी न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन. तर मित्रांनो, प्लांट एलिमेंट्समध्ये सेकंडरी न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन प्लस प्रायमरी न्यूट्रिशन. तर याचं महत्त्व काय आहे की आपल्याला झाडाच्या जर्मिनेशनपासून म्हणजे झाड ज्यावेळेस उगवलं तेव्हापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे झाडाचे मॅच्युरिटीपर्यंत आपल्याला प्रायमरी न्यूट्रिशन, सेकंडरी न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन हे देणं गरजेचं आहे. का देणं गरजेचं आहे? कारण आपल्या जमिनीमध्ये अगोदर होतं, पण बऱ्याच कालावधीपासून आपण शेती दरवर्षी करत असतो, वर्षातून 4-4 पिकं घेत असतो. त्यामुळे या न्यूट्रिशनची आपल्या सॉईलमध्ये कमतरता होत गेली आणि त्याचे ऑर्गॅनिक सोर्स आपल्याकडं उपलब्ध असून देखील आपण केमिकल, पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर याकडे जास्त आकर्षिल्या गेलो. का? कारण आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त पीक असणं आवश्यक आहे, येणं आवश्यक आहे. कारण आपल्याला स्वावलंबी बनायचं होतं. कारण भारत हा अन्नद्रव्याची आयात करणारा देश होता. अन्नधान्याची आयात करणारा देश होता. त्यामुळे आपल्याला स्वावलंबी बनायचं होतं. म्हणजे स्वतःला जेवढा अन्नधान्याचा साठा पाहिजे होता तेवढा साठा आपल्याला परिपूर्ण करायचा होता. म्हणून आपण या न्यूट्रिशनचा शोध घेतला आणि शोध घेऊन त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. म्हणजेच आपल्या सॉईलमध्ये आपण NPK, नत्रस्फुरद पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन आणि सिलिकॉन एवढे घटक शोधून काढले आणि त्या घटकाची पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कसं टाकायचं हे थोडंसं जाणून घेतलं. म्हणजेच केमिस्ट्री आपण जाणून घेतली आणि केमिस्ट्री जाणून घेऊन हे शेतकऱ्यांना सांगितली की कशा पद्धतीने आपण प्लांट न्यूट्रिशन वापरायचे. मग प्लांट न्यूट्रिशन वापरायचे तर शेतकऱ्यांना आपण सांगितलं, पण शेतकऱ्याने याचं अधुरं अनुकरण केलं. कसं की फक्त NPK टाकत गेला शेतकरी. मग NPK टाकत गेला शेतकरी. कालांतरानं काय झालं? म्हणजे 50 वर्षाच्या नंतर काय झालं की सेकंडरी न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन आपल्या पिकामध्ये कमी पडायला सुरुवात झाली. मग पिकामध्ये कमी पडायला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्याला असं कळालं की मायक्रो न्यूट्रिशन आणि सेकंडरी न्यूट्रिशनची फूडमध्ये कमतरता आहे. मग ती कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला पूर्ण केमिस्ट्री ही शिकावी लागेल. पर्याय नाही मित्रांनो, याला शॉर्टकट नाही आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या हातात तर रसायन दिलं, शेतकऱ्यांच्या हातात तर शास्त्रज्ञानं रसायन दिलं, पण ते रसायन वापरायचं कसं ही शिक्षण नाही दिलं. म्हणजे फक्त आज शेतकरी काय वापरतोय? नत्रस्फुरद पालाश 10-20 पोतं घेतलं टाकलं, DAPचं पोतं घेतलं टाकलं, 15-15चं पोतं घेतलं टाकलं, सुपर फॉस्फेट टाकला, पोटॅश टाकलं, युरिया टाकला. हे काय आहे? फक्त आणि फक्त प्रायमरी न्यूट्रिशन आहे. म्हणजेच प्राथमिक अन्नद्रव्य आहे. म्हणजेच नत्रस्फुरद पालाश म्हणजे NPK आहे या पोत्यामध्ये. मग सेकंडरी न्यूट्रिशन कोणते? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. याची पण सर्वसाधारण शेतकऱ्यांना कल्पना देखील नाही ही लागतंय म्हणून. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिशन आहे. मायक्रो न्यूट्रिशन म्हणजे काय? जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. आणि आता संशोधनात एक आलेलं नवीन एलिमेंट्स म्हणजे ते सिलिकॉन आहे. याची देखील कल्पना नाही आहे. हे आपल्या झाडाला लागतं, आपल्या पिकाला लागतं, पण त्याची कमतरता आपल्याला अन्नधान्यामध्ये किंवा आपल्या फूडमध्ये पाहायला मिळाली. म्हणून काही शास्त्रज्ञांनी, काही कंपन्यांनी, काही रिसर्च करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की अरे बाबा, तुम्ही NPK तर टाकता, पण मायक्रो न्यूट्रिशन आणि सेकंडरी न्यूट्रिशनची कमतरता यायला लागली. ते टाका तुमच्या पिकाला, म्हणजे अजून अन्नधान्य वाढेल आणि अजून तुमचं फळं, भाजीपाला चांगल्या पद्धतीने येईल आणि
त्याची कमतरता पिकामध्ये नसेल तर तुमच्या आहारामध्ये बी नसेल. आणि या कालांतराने याची कमतरता आहारामध्ये आल्यामुळं हे आता शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलं आहे. कसं की आज तुम्ही प्रत्येक डॉक्टरच्या PSC मध्ये जाऊन पहा की प्रत्येक डॉक्टराकडे 100-100, 200-200 पेशंट आहेत मित्रांनो. का आहेत? कारण सेकंडरी न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन आपण आहारामधून घेतच नाहीये, तर त्याची लोहाची कमतरता आपल्या शरीरामध्ये दिसते. मग करा लोहाच्या गोळ्या चालू, है ना. जस्ताची कमतरता आपल्या शरीरामध्ये दिसते, करा जस्ताच्या लोहा गोळ्या चालू. जे जे आपल्याला आहारामध्ये कमी दिसतं याचं कारण आहे मित्रांनो. उदाहरण देऊन सांगतो. डॉक्टरनं सांगितलं लोहाची कमतरता आहे, पालक भाजी खा. पण पालक भाजीमध्येच ज्या शेतामध्ये पालक भाजी लावली त्या शेतामध्येच जर त्या एलिमेंटची जर कमतरता असेल तर ते पालक भाजीमध्ये कुठून येणार? नाही येणार. तुम्ही पालक भाजी खाल्ली तरी मिळणार नाही. जसं की आडातच नाहीये तर पवऱ्यामध्ये कुठून येईल? विहिरीतच पाणी नाहीये तर बालडीमध्ये कुठून येईल? तसं जर आपल्या एखाद्या देशाचं श्रीमंती जर ओळखायची असेल, किती रिच देश आहे हे जर ओळखायचं असेल तर त्या देशाची चारी बाजूची माती चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल तो देश किती श्रीमंत आहे तो. म्हणजे आज आपण कितीही पैसा कमवला तरीही तो पैसा कुठं चाललाय मित्रांनो? डॉक्टरांकडे चाललाय. आणि डॉक्टरांचा पैसा कुठं चाललाय? किती एलिमेंट्स आणण्यामध्ये चाललाय, मेडिकल आणण्यामध्ये चाललाय. आणि मेडिकल कुठून येतं? परराज्यातून येतं, परदेशातून येतं. म्हणजे आपला पैसा कुठं चाललाय? परदेशामध्ये चाललाय. आपला पैसा आपल्या देशामध्ये राहत नाहीये. मग हे जर परिपूर्ण आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागेल मित्रांनो? प्राकृतिक आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आणि पारसर सरिता हे जे पुस्तक आपल्या पारसर ऋषीनं, जे आपले पहिले कृषी सायंटिस्ट आपण ज्यांना म्हणतो, त्या ऋषीमुनींनं लिहून ठेवलं आहे की 108 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये. मग आयुर्वेद शास्त्रामध्ये जे वृक्षायुर्वेद आहे त्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे 108 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत, एलिमेंट्स आहेत. जसं की आपल्या माळीला मणी किती असतात? 108. का असतात? कारण 108 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत, 108 प्रकारचे एलिमेंट्स आहेत. आणि आपल्या आज रसायनशास्त्राच्या केमिस्ट्रीनुसार किंवा आपल्या विज्ञानाच्या शास्त्रज्ञाने आजपर्यंत शोधले आहेत फक्त 21 ते 22 न्यूट्रिशन. मग बाकीचे कुठे आहेत? नाही आहेत का? नाही तर म्हणता येणार नाही. आहेत. कारण कशामुळे नाही म्हणता येणार नाही मित्रांनो? संशोधन केलं. एका बार्डीमध्ये सॉईल घेतली आणि एका बार्डीमध्ये वाळू घेतली. त्या सॉईलमध्ये एक बी टाकलं आणि त्या वाळूच्या बाल्डीमध्ये पण एक बी टाकलं. त्या सॉईलला पण थोडंसं पाणी दिलं, त्या वाळूच्या बकेटामध्ये पण थोडंसं पाणी टाकलं. त्या वाळूच्या बकेटामध्ये जे 21 प्रकारचे न्यूट्रिशन आपण संशोधन केलेलं आहे ते टाकले आणि त्या सॉईलमध्ये पण 21 प्रकारचे न्यूट्रिशन टाकले. आणि कालांतरानं वाळूमध्ये पण बीजांकुर झाला, सॉईलमध्ये पण बीजांकुर झाला. हे झाड चांगल्या पद्धतीने वाढू लागलं, हे पण झाड चांगल्या पद्धतीने वाढू लागलं. कालांतराने दोन्ही झाड चांगले चांगले वाढत गेले. पण कालांतरानं असं लक्षात आलं की अरे वाळूमधल्या झाडाला काहीतरी कमी पडतंय, ते डिसीजनं ग्रासलेलं आहे, त्याच्यावर रोगराई जास्त पडलेली आहे. सॉईलमधलं झाड एक नंबर आहे आणि त्या वाळूमध्ये जे झाड आहे ते कालांतरानं बिमार पडलं आणि त्याला फळच लागलं नाही, त्याला फुलंच आलं नाही आणि ते तसंच करपून गेलं. आणि सॉईलमधलं झाड एकदम छान आलं आणि त्याला फुलं भरपूर आले. मग कुठं कमी पडलो आपण? सायन्स आपलं परिपूर्ण आहे का? सॉईल सायन्स आपलं परिपूर्ण आहे का? न्यूट्रिशन सायन्स आपलं परिपूर्ण आहे का? विज्ञान आपलं परिपूर्ण आहे का? हे ह्या प्रयोगांती आपल्याला समजतं. तर मित्रांनो, जे ऋषीमुनी सांगतात, जे पारसर सरितामध्ये लिहिलेलं आहे, जे आपले पहिले कृषीशास्त्रज्ञ सांगतात की 108 प्रकारचे न्यूट्रिशन आपल्या मातीमध्ये आहेत, ते बरोबर आहे. कारण आपण वाळूमध्ये पण संशोधन केलेले 21 प्रकारचे न्यूट्रिशन दिले होते. सारखंच व्यवस्थापन केलं होतं, पण वाळूमधल्या झाडाला फळ फूल काहीच आलं नाही, ते झाड तसंच करपून गेलं. आणि सॉईलमधलं झाड, मातीमधलं झाड, जे मातीमध्ये लावलं होतं आपण, ते झाड एकदम चांगल्या प्रकारे आलं, त्याला फळं फुलं भरपूर आले. याच्यावरून ह्या प्रयोगांती आपल्याला हे समजतं मित्रांनो की मातीमध्ये जरी समजा आपण 21 प्रकारचे न्यूट्रिशन टाकले तरी बी त्याला सपोर्ट करणारे बाकीचे न्यूट्रिशन होते, तसं वाळूमध्ये ते नव्हते. म्हणून ते झाड करपून गेलं, त्याला फळ फूळ आलंच नाहीये.
ही गोष्ट लक्षात घ्या. मित्रांनो, आपण जे शेतामध्ये धान्य पेरतो आणि त्या धान्याला आपण कृषी केंद्रावरून काही एलिमेंट्स आणून टाकतो, याचा अर्थ असा नाही आहे की त्या कृषी केंद्रातून आणून टाकलेल्या एलिमेंट्सवरच आपलं पीक चांगल्या पद्धतीनं आलं. नाही मित्रांनो, कारण आपल्या मातीमध्ये असं काही भरपूर होतं की त्या झाडाला आवश्यक होतं. ही ह्या प्रयोगांती समजतं. तर मित्रांनो, आपल्या शेतामध्ये काय कमतरता आहे, काय नाही हे जाणून घ्या आणि केमिस्ट्री सायन्स जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्याचा योग्य अभ्यास करा आणि नंतरच वापरा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान. राम राम.